या जगात मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोण असेल तर ते भाऊ आहेत. आणि त्यांच्यासाठीच मी इथं थांबली. आता तुमची प्रश्न मंजुषा सुरू करू नका तुम्ही. दीपे काय करायला लागल्यास, कशाला करायला लागल्यास, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? ह्यावन त्यावन त्याव एवढा खर्च करायची काही एक गरज नाहीये. आणि जर गरज असेलच ना तर आपण का खर्च करायचा? आपण काय ठेका घेतलाय का? हे बघा, सगळं तुम्ही करणार आणि ऐन टाइमला आई सगळं क्रेडिट त्यांच्या लेकीला देणार. दीपा, सावीने आजवर या घरासाठी काय काय केलंय ते तू स्वतः डोळ्यांनी बघितलंयस. सावीने आजपर्यंत एवढं केलंय म्हणून तिचं कौतुक होतं. केतननी केलं तर त्याचं पण होणारच की. माझाच पोरगा आहे तो, काय लोकाचा आहे वय? हो आई, हे तुमचं कौटुंबिक आहे की नाही ते तुमचं तुमच्या जवळच ठेवा. आणि तुमच्या लेकीला सांगा इथं येऊन भाऊंची काळजी घे म्हणावं. नुसतं आपल्या फोनवरनं काळजी असल्याचं नाटक नाही करायचं. सावीला नाटक करायची गरज नाही. तिने भाऊंसाठी आजपर्यंत काय काय केलंय ते तू स्वतः पण बघितलंयस. उगाच काय पण बोलायचं म्हणून उगीच बडबड करत बसू नकोस. आणि हे बघ, सावी त्या घरात भाऊंसाठीच गेलीये एवढं लक्षात ठेवायचं. होय की होय, पण आता त्यांची हित गरज आहे. आणि दरवेळी माझ्या नवऱ्यानेच खर्च करायची काही गरज नाही. ठीक आहे, नसेल जमत तर नका करू. मी बघीन काय करायचं ते. दीपे दीपे, माझी पोर तिकडे एकटी कशी लढायला लागले तिचं तिलाच माहिती. तिला अजून इकडचं टेन्शन नाही देऊ शकत. पण आता ही औषधं काय करू आता? या घरच्या सुना संध्याकाळनंतर बाहेर जात नाहीत. गप गुमानात हो. सावी, अगं जरा हळू पाणी पी, ठसका लागायचा की. मी म्हणलं होतं ठसका लागेल. काय तू सावी, 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 वहिनी, काय झालं? वहिनी, सावी का रडते अशी? काय झालं ग? भाऊ, एक काम कर, उठ उठ आधी. उठ, सावकाश सावकाश. एक काम कर ना, ते आईला आत्ता फोन करून विचार की. हा, आत्ता लगेच लाव कॉल. आत्ता कशा वळणावर येतायसा बघाच वंस. अहो हेच तर पाहिजे होतं मला. खरं तिकडनं असं काळजी असल्याचं कॉल नाहीत करायचं. तुम्हासने इथं भाऊंपाशी यायला लावते की नाही बघाच.
दीपे काय करायला लागल्यास? का करायला लागल्यास? एकतर आपल्यामुळं भाऊंची ही गत झाल्या. तुला लक्षात आहे ना, भाऊंच्या गोळ्या आपण. जरा तोंड बंद करा की. चला अगं अगं आता काही बुंगळून सगळ्या गावाला सांगतासा का? हा, हे बघा, कुणाला काही सुद्धा कळता कामा नये, समजलं? तुम्हाला तुमचं पोरग तुमच्या जवळ हवं आहे ना? दीपे, मग गप गुमान मला मदत करायची तुमच्या बहिणीला इथं परत आणायला, कळलं? ती इथं परत यायला आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये. त्यामुळं तोंड बंद ठेवायचं आणि कान उघडे ठेवून मी सांगते तेवढं ऐकायचं. नाहीतर का नाही मी नाही तर काय? कुठनं मला बुद्धी सुचली नाही तुमच्या बरोबर लग्न केलं काय माहिती. निव्वळ मंदायचं मंद. तुमच्याच्यानं काही काय होणारच नाही, सगळं मलाच करायला पाहिजे. तुमचं पाकिट कुठं आहे? आणा इकडं. माझं पाकिट कशाला पाहिजे तुला? अहो, तुमच्याला श्रावण बाळ जागा व्हायचा आणि त्या पाकिटात जी चिल्लर आहे की नाही ती पण देऊन टाकशील त्यांना. आणा इकडं पाकिट. नाही, ऑफिसमध्ये राहिले. पाकिट द्या. पाकिट नाहीये. तुम्हाला अथर्व या घरात पाहिजे का नको? दीपे तू. द्या. वहिनी, आई फोनच उचलत नाहीये हो. मला मला लई टेन्शन आलंय बघा. अहो, भाऊंना लई मोठा झटका आला होता. ते ना काहीतरी वेगळंच बरळत होते. तेव्हा ना लगेच डॉक्टरांना बोलवायला पाहिजे होतं. आई बिचारी एकटी काय काय करणार आहे, मला मला काय कळना झालं काय करू. मला तुझं सगळं समजतंय ग सावी. मी ना या सगळ्यात, मी यात तुला कशी मदत करू मला मला खरंच कळना झालंय. शिक्षण महर्षी भाऊराव नाईक त्यांना लागलंय वेड आणि त्यांच्या त्या वेडेपणात ते रस्त्यावर भटकताना सापडले. त्यांचे ते वेडे चाळेत. इरा,